अवेलेबल पाहिजे. जिल्हा परिषद सीओ म्हणजे काय कुठला देव माणूस नाही. आपण 24 तास जिल्ह्याच्या सेवेसाठी पाहिजे. आणि अशा अधिकाऱ्यांना सांगा नीट वागायचं. ग्रामस्थांची परत तक्रार आली की आमच्या तोंडावर पेपर मारले, मी करणारच नाही, ही जी उत्तर आली तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने पण हाताळायला येतं. त्या जागेवर काय कारण असं आहे, असे तोंडात पेपर डिपर मारणं किंवा अधिकार लोकांनी तुमच्याकडे ही पण वेळ का पैसे मांडण्याचा लागतो. तपासरा टेक्निकल जे काय मुद्दे आहेत ते तुम्ही तपासला कन्सर्न अधिकार क्लिअर एका वेळेला मी 5 मिनिटं लागत नाही. आम्ही एवढ्या वर्ष काम केलं आहे, राज्य चालवलं आहे, आम्हाला माहिती आहे कसं किती वेळ लागतो. आणि हे आम्ही नाही चालून देणार. उरुंबार बोललेलं पण नाही चालणार अधिकाऱ्यांनी. त्यांच्यामुळे लोकांमुळे तुम्ही आहात. पगार येतो ना त्यांच्या विविध टॅक्स मधून घेतो. असं नाही वागायचं. आणि आमच्या जिल्ह्यात अजिबात नाही. तुम्ही आता का उत्तर देऊ नका. तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. सुधारणा करा तुमच्यामध्ये. आणि रिझल्ट त्या कामाचा आलेला कुठलाही पेपर मान्यतेचा सेम डे डिस्पोजल करा. सेम डे. नाही आता काय बोलायचं बघा. अजून माझ्याकडे 5 उदाहरणं आहेत तुमची. देऊ का? नाहीतर मग तुम्ही मला नंतर पालकमंत्र्यांना येऊन भेटा. आपलं काही म्हणणं नाही. पण मला वेगवेगळी उदाहरणं सांगायला लावू नका सभागृहासमोर. वाट तुमची परवानगी असेल तर तेही सांगतो. नाहीतर बसा खाली. सीओ साहेब उत्तर तुम्हाला पण द्यावं लागेल. नुसतं अधिकाऱ्यावर बघून चालणार नाही. जर ते म्हणताय मागच्या वर्षाचा उल्लेख करतो तर मागच्या वर्षी पण फक्त 15% तर झालेला आहे. तर जिल्हा परिषदेचा धोका काढताय का? एवढं फक्त आम्हाला एखाद्या बद्दल रिपोर्टिंग करा. म्हणजे जिल्हा परिषद कुठल्या स्तरावर काम करते आम्हाला पण कळू द्या. बाकीचं बोलू. चला.